नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा सलाम अलैका सय्यदी या रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। या अल्लाह हमारे इज्तिमा होने को कबूल फरमा, सारे खैर में कामयाबी और कामरानी अता फरमा। या अल्लाह ये तेरे महबूब नबी के मिलाद करने की जगह है परवरदिगार आलम, इस जगह पर जो तामीरी काम शुरू किया जा रहा है इसमें कामयाबी और कामरानी अता फरमा। हर तरह की रुकावटों से परेशानियों से परवरदिगार आलम ने हिफाजत फरमाते हुए इसे पाए तकमील तक पहुँचाने की तौफीक अता फरमा। खाली जनाब उस्ताद रफीक साहब कारपोरेटर साहब के फंड लाकर यहाँ पे सरकार के मिलाद की जगह पर काम शुरू कर रहे हैं, मौला इनकी उम्र में सेहत में बरकत अता फरमा, इस कार्य खैर का सवाब इनको मुकम्मल अता फरमा। मौला तबारक तआला इन्हें दारैन की सादतों से मालामाल फरमा। सरकार के मिलाद का सदका हम सबको अता फरमा। हुजूर के मिलाद की जगह पर हम यहाँ हाजिर है मौला, हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मिलाद का वास्ता पूरी दुनिया में अमन सलामती अता फरमा, अमन अमान का माहौल अता फरमा, अमन शांति का माहौल अता फरमा, कोरोना वायरस का खातिमा फरमा, पूरी दुनिया से खातिमा फरमा, हमारे हिंदुस्तान, हमारी रियासत, हमारे शहर मैसूर से इसका खातिमा फरमा। या अल्लाह जो पूरी दुनिया में बेचैनी का माहौल है उसे दूर फरमा, हिंदुस्तान में अमन सलामती अता फरमा, हम सबको आपस में इत्तेहाद इत्तेफाक और मोहब्बत के साथ रहने की तौफीक अता फरमा। हिंदुस्तान में जो है फितने बर्पा कर चाह रहे हैं मौला उनको नीस्त नाबूद फरमा, गरीब नवाज का फैज़ान अता फरमा, जिनकी छठी शरीफ चल रही है सरकार गरीब नवाज का फैज़ान से हम सबको मालामाल फरमा। कॉरपोरेशन के जिन भी ऑफिसर अहबाब ने इसमें दामे दिरम में सुखने हिस्सा लिया है परवरदिगार आलम, मौला तबारक तआला इनकी काविशों को भी कबूल फरमा। सलाम अलैका सय्यदी या रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। अला इन्ना औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम व ला हुम यहज़नून अल्लज़ीना आमनू व कानू यत्तक़ून सुब्हान रब्बिका रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून व सलाम। अस्सलाम वालेकुम, मैं सफदर खैसर कौसर न्यूज़ से। शहर का मिलाद बाग को लेकर एक तारीख मौजूद है। आज यहाँ पे तरक्याती काम को लेकर यहाँ के वार्ड कारपोरेटर उस्ताद रफ़ीक मौजूद हैं और कारपोरेशन के अफसरान भी मौजूद हैं। इस काम का इफ्तिताही इजलास हज़रत मौलाना अब्दुल सलाम रज़वी के हाथों हुआ, उन्हीं के तासरात यहाँ जानने की कोशिश करेंगे। दरअसल ये मामला क्या है और डेवलपमेंट काम क्या होने जा रहा है, इन्हीं से मालूम करेंगे। ಮಿಲಾದ್ ಪಾರ್ಕ್ನಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಪಾರ್ಕ್ ನವೀಕರಣದ ಶಂಕುಸ್ಥಾಪನೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಇವತ್ತು ಗುದ್ಲಿ ಪೂಜೆ ನೆರವೇರಿಸುವ ಮುಖಾಂತರ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಈಗಾಗಲೇ ಈ ಸರಳ ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ ಇದರ ಬಗ್ಗೆ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಎಲ್ರಿಗೂ ತಿಳಿಸಿದ್ದೀರಿ. ಇದು ಒಳ್ಳೆಯ ಕಾರ್ಯ. ಪಾರ್ಕ್ ಭಾಳ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಇತ್ತೀಚಿನ ದಿವಸಗಳಲ್ಲಿ. ಈಗ ಅನೇಕ ರೋಗ ರುಜಿನಗಳು ವ್ಯಕ್ತಿಗಳಿಗೆ ಬೇಗ ಆಗ್ತದೆ, ಆದರೆ ಪಾರ್ಕಲ್ಲಿ ವಾಕ್ ಮಾಡೋದಾಗಲಿ ಜಿಮ್ ಮಾಡೋದಾಗಲಿ ಉತ್ತಮವಾದ ವಾತಾವರಣ ಈ ಪಾರ್ಕಲ್ಲಿ ಇರ್ತದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ಬಹಳ ಮುಖ್ಯವಾದ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಈ ಪಾರ್ಕ್ ವ್ಯವಸ್ಥೆ. ಆದ್ದರಿಂದ ಇದನ್ನು ಬರೀ ಕಾರ್ಪೊರೇಟರ್ ಅಲ್ಲ, ಬರೀ ಪಾಲಿಕೆ ಅಲ್ಲ, ಎಲ್ಲರೂ ಸಹಕಾರದಿಂದ ಪಾಲಿಕೆ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಎಲ್ಲರೂ ಸಹಕಾರ ಭಾಳ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟು. ಇದರ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮತ್ತು ಜೊತೆಗೆ ಮೇಂಟೆನೆನ್ಸ್ ಇದೆಯಲ್ಲ ಅದು ಭಾಳ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಇದೆ. ನೀವೆಲ್ಲರೂ ಈ ಪಾರ್ಕ್ ಅಭಿವೃದ್ಧಿಯಲ್ಲೇ ಒಂದು ಸಂಘವನ್ನು ಮಾಡಿಕೊಂಡು ನೀವು ನಮ್ಮ ಜೊತೆ ಸೇರಿ ಇದನ್ನು ಹೆಚ್ಚಿನ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಪಡಿಸಿದ್ರೆ ಭಾಳ ಉತ್ಕೃಷ್ಟವಾಗಿದೆ. ನಂಜುಂಡಯ್ಯ ಅಂತೇಳಿ ಮಸೀದಿ ಎದುರುಗಡೆ ಇರೋದ್ರಿಂದ ಭಾಳ ಚೆನ್ನಾಗಿ ಇದನ್ನು ಮೇಂಟೈನ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಎಲ್ಲರೂ ಸಹಕಾರವನ್ನು ನಾವು ಕೊಡ್ತೀವಿ. ಉನ್ನತ ಅಂತ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಅಧಿಕಾರಿ, ಈ ಒಲೆ ಕಚೇರಿ 7ರ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಅಧಿಕಾರಿ. ಸೊ ಈ ಸದರಿ ಕಾಮಗಾರಿ ಇವಾಗೆಲ್ಲ ಪಾರ್ಕ್ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾಮಗಾರಿ ಆಗ್ಬೋದು, ರೋಡ್ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾಮಗಾರಿ ಆಗ್ಬೋದು, ಆಮೇಲೆ ಇದು ಡ್ರೈನ್ ಕಾಮಗಾರಿ ಆಗ್ಬೋದು, ಇದೆಲ್ಲ ಒಂದೇ ಇಷ್ಟು ಕಾಮಗಾರಿಗಳು ಈ ದಿನ ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಿರೋದು ತುಂಬ ಸಂತೋಷ ಆಗುತ್ತೆ. ಕಾರ್ಪೊರೇಟ್ರು ಅವರು ನಮ್ಮ ನಗರ ಪಾಲಿಕೆ ಅನುದಾನವನ್ನು ಸದ್ಬಳಕೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಜನರಿಗೆ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಅವರು ಅವನ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಬಯಸಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಅದೇ ಥರ ಇನ್ನು ಅವ್ರ ಮುಂದೆ ಒಳ್ಳೆ ಕಾಮಗಾರಿಗಳು ಮಾಡಬೇಕು. ಇದೇ ಥರ ಈ ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ 27 ಅಭಿವೃದ್ಧಿಗೊಂಡು ಮೈಸೂರು ಜನತೆಗೆ ಒಳ್ಳೆಯದಾಗಬೇಕು ಅಂತ ನಾನು ಬಯಸ್ತಾ. ನನ್ನ ಹೆಸರು ರಂಜಿತ್ ಕುಮಾರ್ ಅಂತ, ಎಕ್ಸಿಕ್ಯೂಟಿವ್ ಇಂಜಿನಿಯರ್ ಮೈಸೂರು ಸಿಟಿ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್. ಸೊ ಇವತ್ತಿನ ದಿನ ನಾವು ಒಟ್ಟು 6 ಕಾಮಗಾರಿಗಳು ಸುಮಾರು 1.5 ಕೋಟಿಯಷ್ಟು ಅಂದಾಜಿನ ಕಾಮಗಾರಿಗಳಿಗೆ ಇಲ್ಲಿ ಚಾಲನೆ ನೀಡಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಸೊ ಇವಾಗ ನಾವೆಲ್ಲ ಟೆಂಡರ್ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಟೆಂಡರ್ ಮಾಡಿ ಕೆಲವು ವರ್ಕ್ ಆರ್ಡರ್ ಕೊಟ್ಟಿದ್ವಿ. ಸೊ ಇದರಲ್ಲಿ ಪಾರ್ಕ್ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಇದೆ, ಈ ಮಿಲಾದ್ ಪಾರ್ಕ್ನ ಒಂದು ಡೆವಲಪ್ಮೆಂಟು, ಮತ್ತು JP ಪ್ಯಾಲೇಸ್ ಮುಂಭಾಗದ ರಸ್ತೆ, ಮತ್ತು ಸತಾರ್ ಸೆಟ್ ಬ್ಲಾಕ್, ಗೋಲ್ಡನ್ ದಾಸ್ ಇದರಲ್ಲಿ ಕಾಂಕ್ರೀಟ್ ರಸ್ತೆ ನಿರ್ಮಾಣ, ಮತ್ತು ಗಾಂಧಿನಗರ, ಸಾಡೆ ರೋಡ್, ವೀರನ್ಗೆರೆ, ಮೊಹಮ್ಮದ್ ಸೈಡ್ ಬ್ಲಾಕು, ಜೈಲ್ ಕ್ವಾರ್ಟರ್ಸು, ಇಲ್ಲಿ ಕೆಲವು ಮುಖ್ಯ ಮತ್ತು ಅಡ್ಡ ರಸ್ತೆಗಳಲ್ಲಿ ಗುಂಡಿ ಮುಚ್ಚುವ ಕಾಮಗಾರಿ, ಎಲ್ಲಿ ಪಾಟ್ಹೋಲ್ಸ್ ಜಾಸ್ತಿ ಆಗ್ತಾಯಿದೆ ಅಂತ ಆಲ್ರೆಡಿ ಸಿಟಿಯಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸೊ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಕಾಮಗಾರಿ ತೊಗೊಂಡಿದ್ವಿ. ಎಸ್ಪೆಷಲಿ ವಾರ್ಡ್ 27 ಇಮಿಡಿಯೇಟ್ಲಿ ಕೆಲಸ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗ್ತದೆ. ಮತ್ತು ಬಡೆ ಮಕಾನಲ್ಲಿ ಕಾಂಕ್ರೀಟ್ ರಸ್ತೆ ಮತ್ತು ಚರಂಡಿ ನಿರ್ಮಾಣ, ಮತ್ತು ಮೊಹಮ್ಮದ್ ಸೈಡ್ ಬ್ಲಾಕ್ನಲ್ಲಿ ಮೀನಾ ಮಸೀದಿ, ಫಾರೂಕಿಯಾ ಶಾಲೆ ಹತ್ತಿರ ಕಾಂಕ್ರೀಟ್ ರಸ್ತೆ ನಿರ್ಮಾಣ, ಇಷ್ಟು ಕಾಮಗಾರಿಗಳಿಗೆ ಈಗಾಗಲೇ 1,15,00,000 ಇಷ್ಟು ಕಾಮಗಾರಿಗಳು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. अस्सलाम वालेकुम जी, आपने देखा 1 करोड़ से ज़्यादा का प्रोजेक्ट यहाँ पे है। वार्ड 27 की तरक्की को लेकर उस्ताद रफ़ीक कारपोरेटर की जो कोशिशें हैं, आप यहाँ आए थे, क्या कहना चाहेंगे सर? जी माशाल्लाह, उस्ताद रफ़ीक साहब माशाल्लाह जब से जीत कर कॉरपोरेटर बने हैं बहुत सारे काम कर रहे हैं, बहुत अच्छे काम कर रहे हैं।
मैं समझता हूँ ये छोटा काम नहीं है कि कॉरपोरेशन से 1 करोड़ 15 लाख रुपए लाकर जो ये काम कर रहे हैं, ये बहुत बड़ी बात है। और मैं ये एक मिसाल देना चाहता हूँ कि उस्तादी रफ़ीक साहब माशाल्लाह जो इस साल कॉरपोरेटर बने इस मरतबा, तो 1 करोड़ 15 लाख रुपए ला करके कई मकामत पर काम कर रहे हैं। मिलाद बाग के लिए भी बड़ा अच्छा कदम इन्होंने उठाया है। और मैं कहता हूँ तमाम कॉरपोरेटर अहबाब से बिला तफरीक़ मज़हब गुजारिश करता हूँ कि अगर हर वार्ड में इसी तरह काम किया जाए तो हमारा मैसूर जो कुछ साल पहले पूरे हिंदुस्तान में सफाई के लिए, क्लीन सिटी के लिए नंबर 1 था, अगर ये कॉरपोरेटर अहबाब अगर करेंगे तो फिर से अल्हम्दुलिल्लाह पूरे इंडिया में क्लीन सिटी के लिए नंबर 1 मैसूर हो जाएगा इंशाअल्लाह ताला। मैं उस्तादी रफ़ीक साहब को मुबारकबाद देता हूँ, इनकी काविशों को सराहता हूँ और इनके लिए दिल से मैं दुआएं करता हूँ। सर, सबसे पहले ये मिलाद पर्व की तरक्की को लेकर क्या काम होगा ज़रा बताइए सर। मिलाद पर्व के लिए तरक्की के लिए ग्रिल जो भी हैं पूरे ग्रिल का डालती हैं। अब हमें मीना मस्जिद के सामने एक पार्क बना कोई जोगी सिद्धिया पार्क पर को ऐसा हाईटेक ग्रिल डाल को हाईटेक पार्क कैसा हमें बनाती है। अच्छा, ये कब तक होगा सर ये काम? इंशाल्लाह सभा से स्टार्ट हो जाता है। इसमें पहले ही एमएलए साहब इसे ये करे थे सर पर, उनका हाथ रहता है एमएलए साहब का भी। और वजह क्या कहता है, उन्होंने हमारे से बड़े हैं, उन्होंने 2 लाख 2.5 लाख आदमी के एमएलए रहते हैं। हम एक 22-23 आदमी उनके अंदर में हमें कारपोरेटर होकर आते हैं। इसमें एमएलए साहब का भी साथ देना ज़रूरी रहता है हमना। तो ऐसा ही एमएलए साहब साथ देती होगा हमना, यकीनन एक भरोसा है। तो अल्लाह ताला उनको भी सेहत के वास्ते तंदुरुस्ती दे दे और सेहत उनकी जो भी बिगड़ी है अल्लाह उनको जल्द से जल्द आसान कर को अच्छा करने देगा। मैं अल्लाह से मांग लेता हूँ। के अलावा जो ऑफिसर साहब पता है कहाँ पे काम हो रहा है? सर, बड़े मकान में 21 लाख का हो रहा सर, वो मुकम्मल पूरा काम हो जाता, पूरे गलियाँ का पार्क हो जाता सर। इसके बाद खबरस्तान पूरा मुकम्मल होगा, बड़े मकान का खबरस्तान जो है पूरा मुकम्मल होगा, रास्ते सब बना ले। तो क्या भी नहीं, इंशाअल्लाह वहाँ भी एक फातिहा इंशाअल्लाह हमें करती। तो फिर उसके बाद इंशाअल्लाह हमें यहाँ 70 सेट ब्लॉक में 19 लाख रुपए का काम है। तो जेबी पैलेस के सामने 15 लाख का है। और इसी तरह हम ना पैच वर्क को 10 लाख रुपए हैं। ऐसा ही काम इंशाअल्लाह पूरा मुकम्मल काम हो रहा। फिल वक्त हमें बड़े मकान कंप्लीट करें, लोध नगर कंप्लीट करें, गांधीनगर मुकम्मल पूरा काम हो गया है, मोहम्मद सेठ ब्लॉक में काम चल रहा है, 70 सेट ब्लॉक में पूरा काम मुकम्मल होता है। ऐसा ही एक एरिया ख़त्म कर लगा रही। अल्लाह अभी ताकत दे दे। अल्लाह से मैं दरख्वास्त करता हूँ कि सेहत और तंदुरुस्ती देखो अभी मुकम्मल काम करने की ताकत दे देगा। मिलाद पार्क में जहाँ पे ग्रिल की बात हो रही है वहाँ पे अभी जिम को लेकर बताया, मतलब सेहत को लेकर यहाँ पे कुछ जैसे डालेंगे नहीं, फिल वक्त हमें ग्रिल करती। उसके बाद अल्लाह चाहा तो सबका हमारे पर सबकी दुआ है, तो इंशाल्लाह जो भी चाहे कर सकते हैं। हमें बैठा बैठे सर يا أيها الذين آمنوا استعينوا بالصبر والصلاة إن الله مع الصابرين। वार्ड नंबर 20/7 में मिलाद पार्क, जिस जगह नबी का हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का जो ये मिलाद नबी चलता है, इस पार्क के लिए मेरी ख्वाहिशात थी, क्योंकि ये बहुत वर्षों से ये पार्क अभी तक कुछ भी इम्प्रूवमेंट होकर नहीं आता। उस वजह से ये पार्क इम्प्रूवमेंट करना चाह को मैं मेरे दिल है। इससे कमिश्नर साहब ने मगर कॉरपोरेशन और कमिश्नर साहब ने दरख्वास्त रखो ये पार्क के वास्ते 50 लाख रुपए सैंक्शन होकर। और ऐसा ही 70 सेट ब्लॉक में लगभग 7.5 लाख और 10 लाख का काम है। पीछे मोहल्ला है, इसे जमा हुआ मोहल्ला है, उसे भी 19 लाख रुपए के करीबन ये हैं। और फिर ऐसा ही बड़े मकान को मुकम्मल काम हो जाता। बड़े मकान का कब्रिस्तान का तो मुकम्मल पूरा होगा और जितना भी मोहल्ले में बड़े मकान में है बिल्कुल पूरा मुकम्मल हो गया है। फिर भी 21 लाख रुपए जो छोटे बचे हुए गलियाँ हैं उसके लिए 21 लाख रुपए और सैंक्शन करा कोई। जो बचे हुए हैं पूरा मुकम्मल यूजीडी का वर्क हो गया है, वाटर का काम हो गया है, फिर तुम्हारा रोड़ा का पूरा होगा। जो बचे हुए गलियाँ छोटे छोटे गलियाँ और दूसरे जो 2-3 बड़े गलियाँ हैं
उसके लिए 21 लाख रुपए सैंक्शन हो गई की होगा तो वो भी मुकम्मल हो जाना, आइंदा वो गलियां वालों को भी तकलीफ नहीं होना बोल को। फिर ऐसा ही पैच वर्क जो रोड में हमारी वार्ड में खड्डे पड़ कर रहती उसके लिए 10 लाख रुपए सैंक्शन हो गई। 15 लाख रुपए जो भी जेपी पैलेस होटल है उसके सामने का जो रोड है उसके लिए भी 15 लाख रुपए हमें सैंक्शन करा गई। ये जो भी कॉरपोरेशन का पैसा, ये जो भी पैसा है मुकम्मल कॉरपोरेशन का पैसा है, ये किसी का एमएलए और एमपी और किसी का भी नहीं है। ये मुकम्मल कॉरपोरेशन का पैसा है और फंड जो भी है ये कॉरपोरेशन का फंड है। कॉरपोरेशन की वजह से कॉरपोरेशन के ऑफिसर साथ हुई इसके बारे में उन्होंने बोलती। ಎಲ್ರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ. ನಾನು ರಂಜಿತ್ ಕುಮಾರ್ ಅಂದ್ಬಿಟ್ಟು ಕಾರ್ಯಪಾಲಕ ಅಭಿಯಂತರರು ಮೈಸೂರು ಕಾರ್ಪೊರೇಷನಿಂದ. ಈಗಾಗಲೇ ರಫೀಕ್ ಸಾಹೇಬರು ಹೇಳಿದಂಗೆ ಇದಿಷ್ಟು ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ 1,15,00,000 ಚಿಲ್ಲರೆ ಅದೇನಿದೆ ವರ್ಕ್ಗಳು ಇದೆಲ್ಲ ನಾವು ನಮ್ಮ ಪಾಲಿಕೆ ಅನುದಾನದಿಂದ ಅವ್ರಿಗೆ ಸ್ಯಾಂಕ್ಷನ್ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ರೆಡಿ ಗ್ರಾಂಟ್ಗಳಿದೆ, ಕೆಲವು ಸ್ವಂತ ಜನರಲ್ ಗ್ರಾಂಟ್ಗಳಿದೆ. ಇದರಲ್ಲಿ ಮಿಲಾದ್ ಪಾರ್ಕು ಮತ್ತು JP ಪ್ಯಾಲೇಸ್ ಮುಂಭಾಗದ ರಸ್ತೆ, ಸತ್ತಾಸೆಟ್ ಬ್ಲಾಕು ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಕಡೆ ಪಾಟೋಲ್ ಬಿದ್ದು ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ಸ್ ಆಗ್ತದೆ ಅಂತ ಏನು ಕಂಪ್ಲೇಂಟ್ಸ್ ಇತ್ತು, ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಅವರು ಹೋರಾಟ ಮಾಡಿ 10 ಲಕ್ಷ ತಂದಿದ್ದಾರೆ. ಅದು ಮತ್ತು ಬಡೆ ಮಕಾನು, ಮೊಹಮ್ಮದ್ ಸೈಡ್ ಬ್ಲಾಕು, ಈಗ ಹೇಳ್ದಂಗೆ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಅವ್ರ ವಾರ್ಡಲ್ಲಿ ತುಂಬ ಕೆಲಸಗಳಾಗಿದೆ ಪಾಸ್ಟ್ 4 ವರ್ಷದಿಂದ. ಅದಲ್ಲದೇನೂ ಏನು ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟದೇನಿತ್ತು, ಸಣ್ಣ ರಸ್ತೆಗಳು, ಸಣ್ಣ ಪುಟ್ಟ ಜನಗಳಿಗೆ ಏನು ಸಮಸ್ಯೆ ಆಗ್ತಾ ಇತ್ತು ಅದನ್ನು ಸಹ ಅವರು ರೆಕ್ಟಿಫೈ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಆಲ್ರೆಡಿ ಇಷ್ಟು ಅನುದಾನಗಳನ್ನ ತಂದಿದ್ದಾರೆ. ಈಗೆಲ್ಲ ನಾವು ಟೆಂಡರ್ ಕರೆದುಬಿಟ್ಟು ಈಗ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರ್ಗಳನ್ನ ನೇಮ್ಸ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಏನೇನು ಕೆಲಸ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗುತ್ತೆ, ಹಂಗಾಗಿ ಇದೊಂದು ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಭಾರಿ ವಿನೂತನ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವ್ರಿಗೂ ಶುಭವಾಗಲಿ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಜನಗಳಿಗೆ ಒಳ್ಳೇದಾಗಲಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ನನ್ನ 2 ಮಾತನ್ನ ಮುಗಿಸ್ತೀನಿ. ಧನ್ಯವಾದಗಳು. ನಮಸ್ಕಾರ, ನನ್ನ ಹೆಸರು ನಂಜುಂಡ ಅಂತೇಳಿ, ನಾನು ಝೋನಲ್ ಕಮಿಷನರ್ ಆಗಿದ್ದೀನಿ ಈ ಝೋನ್ಗೆ. ಈ ಶುಭ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಎಲ್ರಿಗೂ ಮಸೀದಿ ಎದುರುಗಡೆ ಈ ಒಳ್ಳೆಯ ಸುಂದರವಾದ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮಾಡ್ತಿದ್ದೀವಿ. ಎಲ್ರಿಗೂ ಮೊದಲನೇದಾಗಿ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತೇನೆ. ಈ ಪಾರ್ಕ್ ಚೆನ್ನಾಗಿದೆ, ಒಳ್ಳೆ ಆರ್ಟ್ ಆಫ್ ದಿ ಇದರಲ್ಲಿದೆ. ಇನ್ನು ಇದನ್ನು ಸುಂದರವಾಗಿ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಈ ಮಸೀದಿಗೆ ಇನ್ನೂ ಮೆರುಗು ಬರ್ತದೆ. ಈ ಸುಂದರವಾದ ವಾತಾವರಣ ಭಾಳ ಚೆನ್ನಾಗಾಗುತ್ತೆ. ಈ ಪ್ರವಾಸಿಗರಿಗೂ ಸಹ ಇದು ಒಂದು ಅಟ್ರಾಕ್ಷನ್ ಪ್ಲೇಸ್ ಆಗುವಂಥ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ನಾನು ರಫೀಕ್ ಭಾಯ್ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ವಿಚಾರ ಹೇಳಬೇಕು ಅಂದರೆ, ಅವ್ರು ಯಾವುದಾದ್ರೂ ಒಂದು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕೆಲಸಗಳನ್ನ ಮಾಡಬೇಕು ಅಂದರೆ ಈ ಥರ ಜಿಗಣೆ ಹಿಡ್ದಂಗೆ ಹಿಡಿದು ಬಿಡ್ತಾರೆ. ಯಾವ ಅಧಿಕಾರಿನ ಆಗಲಿ ಬಿಡೋದಿಲ್ಲ. ಏನಾದರೂ ಮಾಡಿ ಅವ್ರು ಹಗಲೋ ರಾತ್ರಿ ಅವ್ರು ಊಟ ಮಾಡ್ತಾರೋ ಬಿಡ್ತಾರೋ, ಹೋಗಿ ಅವರು ಒಳ್ಳೆ ಟೈಮಲ್ಲಿ ಯಾವ ಟೈಮಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೋ ಅವ್ರನ್ನ ಹೇಳಿಸಿ ಮೇಲ್ ಮಾಡಿಸಿ ಅವ್ರನ್ನ ಸ್ಯಾಂಕ್ಷನ್ ಮಾಡಿಸೋ ಜವಾಬ್ದಾರಿ ಅವರ ರೆಸ್ಪಾನ್ಸಿಬಲ್ ಇದೆ. ಮತ್ತು ಭಾಳ ಸರಳವಾಗಿ ಎಲ್ಲ ಸ್ನೇಹಮಯವಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ. ಏನಾದರೂ ಇದ್ದರೆ ಹಿಂಗೆ ಆಗಿದೆ, ತಪ್ಪು ಲೋಪದೋಷಗಳನ್ನ ಸರಿಪಡಿಸ್ಕೊಳ್ಳೋಣ ಅನ್ನೋ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಸಹಕಾರದೊಂದಿಗೆ ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸಗಳನ್ನ ಮಾಡೋ ಪ್ರವೃತ್ತಿನ ಇದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ಸ್ವಲ್ಪ ಹಳಬರಿದ್ದಾರೆ, ಭಾಳ ಸೀನಿಯರ್ ಇದ್ದಾರೆ. ಒಳ್ಳೆಯದು ಕೆಟ್ಟದ್ದು ಯಾವುದು ಅನ್ನೋದನ್ನ ಅರಿತು ಕೆಲಸ ಮಾಡಿ ಸಮನ್ವಯ ಸಹ ಮಾಡಿಸ್ತಾರೆ. ಇನ್ನೂ ಅನೇಕ ಸಾಹೇಬರು ಹೇಳ್ದಂಗೆ ಅನೇಕ ಕೆಲಸಗಳನ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ. ಇನ್ನೂ ಕೆಲಸಗಳು ಮಾಡೋದರಲ್ಲಿ ಅವರ ಮನಸ್ಸಲ್ಲಿ ಅನೇಕ ಯೋಜನೆಗಳನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಕೊನೆ ಹಂತದಲ್ಲಿ ಮಾಡೋ ಪ್ಲ್ಯಾನನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅಭಿವೃದ್ಧಿ ದೃಷ್ಟಿಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಸಹಕಾರ ಮಾಡಿ ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸಗಳು ಮಾಡೋಣ. ಅವರಿಗೆ ಮತ್ತು ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಒಳ್ಳೇದಾಗಲಿ ಅಂತೇಳಿ ನನ್ನ ಮಾತನ್ನು ಮುಗಿಸ್ತೀನಿ. ನಮ್ಮ ಪರಿಚಯ ಕೊಟ್ಬಿಟ್ಟು ಹೇಳಿ ಸರ್. ಎಲ್ರಿಗೂ ನಮಸ್ಕಾರ ಸರ್, ನಿಮ್ಮ ಪರಿಚಯ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಹೇಳಿ. ನಾನು ರಾಜೇಂದ್ರ, ಅಭಿವೃದ್ಧಿ ಅಧಿಕಾರಿ, ಒಲೆಕಚೇರಿ 7. ಈ ಏನು ಕಾಮಗಾರಿಗಳು ಅನುಮೋದನೆ ಆಗಿದ್ದಾವೆ ಇವೆಲ್ಲ ಕಾರ್ಪೊರೇಟರು ನಗರ ಪಾಲಿಕೆ ಅನುದಾನ ಇದರಿಂದ ಎಲ್ಲ ಅನುಮೋದನೆ ಆಗಿ ಇದಾಗಿದೆ. ಸೊ ಇದೊಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಎಲ್ಲ ತಾವೆಲ್ಲ ಬಂದು ಇದಾಗುತ್ತೆ, ತುಂಬ ಖುಷಿ ಆಗ್ತಾಯಿದೆ. ಇದೇ ಥರ ಅವರು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಕಾರ್ಮಿಕರುಗಳನ್ನ ಕೈಗೊಂಡು ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಜನರಿಗೆ ಒಳ್ಳೇದು ಮಾಡಲಿ ಅಂತ ಬಯಸ್ತಾ ನಾನು